हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 162 तोरा. जुन्या काळातील गोष्ट आहे. एक राजा होता. त्याला एकुलता एक पुत्र होता. बरेच नवसायास करून राजाला पुत्ररत्न प्राप्त झालं होतं. त्यामुळे त्या राजपुत्राचे बालपणापासूनच भरपूर लाड होत होते. राजपुत्राने काही हट्ट करावा आणि राजाज्ञेने नोकर-चाकरांनी तो त्वरित पुरवावा अशी व्यवस्था होती. त्यामुळे राजपुत्राला मागितलेली गोष्ट न मिळणे, त्याला कोणी रागावणे, त्याने कोणापुढे नमते घेणे अशी काही सवय नव्हती आणि असे काही त्याला माहीतही नव्हते. त्याने नुसती इच्छा व्यक्त करावी आणि ते त्याला मिळावे अशीच परिस्थिती होती. राजपुत्र 10 वर्षाचा झाला. एक दिवस अघटित झाले. राजपुत्राने विचित्र हट्ट केला. तो हट्ट सामान्यपणे पुरविणे केवळ अशक्य होते. खुद्द प्रधानानेही तो हट्ट पुरवण्यास असमर्थता दाखवली. शेवटी ही गोष्ट राजाच्या कानावर गेली. राजाने राजपुत्राला असा काही हट्ट न करण्याविषयी समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु राजाचा प्रयत्न व्यर्थ गेला. राजपुत्र आपल्या हट्टावर ठाम होता. शेवटी जे व्हायला नको होते ते झाले. राजाचे आणि 10 वर्षाच्या राजपुत्राचे भांडण झाले. त्या रागाच्या भरात राजपुत्र रात्री सर्वत्र निजानीज झाल्यावर राजवाडा सोडून पळून गेला. राजपुत्र नगरापासून खूप दूर निघून गेला. राजानेही रागाच्या भरात राजपुत्राचा शोध घ्यायला आळमटळम केली. राजपुत्राने आपली ओळख कोणालाही दिली नाही. रस्त्यावर, देवळाच्या बाहेर भिकाऱ्यासारखा दीनवाणे होऊन तो येणाऱ्या जाणाऱ्यांजवळ पैशाची, अन्नाची, कापड चोपडाची भीक मागत असे. लोकही दया येऊन त्याला भीक देत असत. होता होता 15 वर्षे होऊन गेली. राजा म्हातारा झाला. त्यावेळी त्याला आपल्या पुत्राची आठवण तीव्रतेने होऊ लागली. त्याने चहूबाजूला गुप्तहेर पाठवले. राजपुत्राच्या अंगावरील खाणाखुणा सांगितल्या आणि राजपुत्राचा शोध घ्यायला आणि त्याला कसेही करून राजवाड्यात घेऊन यायला सांगितले. देवकृपेने गुप्तहेरांना यश आले. राजपुत्राचा ठाव ठिकाणा सापडला. त्यांनी त्याला बरोबर ओळखले आणि त्याला राजाचा निरोप देऊन राजवाड्यात चलण्याविषयी आग्रहपूर्वक विनंती केली. इतक्या वर्षानंतर राजपुत्राचाही राग मावळला होता. भीक मागून तोही कंटाळला होता. त्यानेही विचार केला आणि एकदम तो रथावर स्वार झाला. रथारूढ झाल्याबरोबर तो हुकूम सोडू लागला. मधल्या काळातील अवस्था विसरला आणि आजूबाजूच्या ज्या लोकांच्या दयेवर इतकी वर्ष जगला त्यांना रथापासून दूर हटविण्याचा हुकूम देऊ लागला. रथात बसल्यावर त्याच्यात संपूर्ण बदल झाला. तो तोऱ्यात हुकमत गाजवू लागला. शेवटी काय, माणसाची सत्तापिपासू वृत्ती काही बदलत नाही. कथामृत 163 आशा. सत्ययुगातील ही गोष्ट आहे. पृथ्वीवर प्रत्येकजण अत्यंत प्रामाणिकपणे सचोटीने काम करत होता. आचरण करत होता. व्यवहार करत होता. कोठेही काही प्रश्न नव्हता. सारे कसे सुंदर, उत्कृष्ट, अप्रतिम होते. नाव ठेवायला जरासुद्धा जागा नव्हती. त्यामुळे लवकरच पृथ्वीला स्वर्गाचा दर्जा प्राप्त होण्याची चिन्हे दिसू लागली. असे जर खरोखरच झाले तर मग स्वर्गाचे वैशिष्ट्य उरणार नाही अशी देवेंद्राला काळजी वाटू लागली. तो यावर काही उपाय आहे का याचा गांभीर्याने विचार करू लागला. एक दिवस देवेंद्राला ह्यावर उपाय सुचला. त्याने लगेच तिलोत्तमेला बोलावून घेतले. तिला सांगितले की तू पृथ्वीवर जा आणि मानवाशी मैत्री कर. काही दिवस तेथे राहा. त्यानंतर स्वर्गात परत यायला निघ. त्यावेळी तुझी आठवण म्हणून मानवाला ही सोन्याची पेटी दे आणि त्याला बजाव की ही पेटी कधीही उघडू नको. देवेंद्राची आज्ञा होताच अल्पावधीतच
तिलोत्तमेने पृथ्वीवर निघण्यासाठी प्रस्थान ठेवले. ती पृथ्वीवर पोहोचली आणि एखादा साधा भोळा मानव कोठे दिसतो का ते पाहू लागली. काही अवधीतच एक मानव तिला जसा पाहिजे होता तसा मिळाला. तिलोत्तमेने आपले मायाजाल पसरवले आणि त्या मानवाला तिने काही दिवसातच आपल्या प्रेमात जखडून ठेवले. काही महिने त्या मानवासह तिने मोठ्या आनंदात व्यतीत केले. त्यानंतर ती त्याचा निरोप घेऊन स्वर्गात जायला निघाली. त्यावेळी मानवाने तिला भेटवस्तू दिल्या. तिलोत्तमेनेही त्याला एक सोन्याची पेटी भेट दिली आणि बजावले, ही पेटी कधीही उघडू नको. असे म्हणून तिलोत्तमेने मानवाचा निरोप घेतला आणि ती स्वर्गात निघून गेली. त्या मानवाला तिलोत्तमेशिवाय चैन पडेना. तो ती पेटी मोठ्या प्रेमाने दररोज पाहत असे. त्याला तिलोत्तमा भेटावी असे वाटू लागले. त्याला नित्य काम सुचेना. एक दिवस त्याला राहावेना. त्या पेटीत काय आहे ह्याची त्याला हुरहुर लागली. पेटी उघडू नको असे बजावल्यामुळे तर त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली. त्याने हळूच ती पेटी उघडली. त्याबरोबर त्या पेटीमधून एक स्वरूपसुंदरी रूपगर्विता प्रकट झाली. ती म्हणाली, माझे नाव आशा. तू माझा स्वीकार कर म्हणजे तिलोत्तमा भेटेल. अशा आशेवर तू जगू शकशील. पूर्ववत काम करू शकशील. मानवाने तिचा स्वीकार केला. त्या दिवसापासून मानव वर्तमानापेक्षा भविष्यातील आशेवर जगू लागला. त्यामुळे त्याच्यात काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया अशी आशेची अपत्ये तयार झाली. मानव रिपूंच्या आहारी गेला आणि जन्मोजन्मी वस्तुजगताच्या भोगापवर्गतेत अडकला. हरि ओम.